सिद्धता ध्येयाची, शतक विश्वासाचं, सहकाराचं आणि स्वप्नांचं, शिवारापासून शहरापर्यंत सेवेचं, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगलीचं आराध्य दैवत श्री गणराय आणि रिद्धी सिद्धीच्या आशीर्वादानं समृद्धीकडे वाटचाल करणारा, बळीराजाच्या कष्टावर गुणकारी हळदीचा लेप लावणारा आपला सांगली जिल्हा. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या सांगली संस्थांचे द्रष्टे आणि प्रजाहित दक्ष राजे कैलासवासी हिज हायनेस चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी प्रजाजनांच्या उन्नतीच्या तळमळीनं आणि बळीराजाच्या संपन्नतेसाठी आपलं पुरोगामी पाऊल उचललं आणि दिनांक 28 मार्च 1927 रोजी जन्म झाला आजच्या यशस्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा. संस्थापक चिंतामणराव पटवर्धन राजे साहेब, भगवंतराव दप्तरदार, रामभाऊ आरवाडे, डॉक्टर वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, गुलाबराव पाटील, आबासाहेब शिंदे, आबासाहेब खेबुडकर, बाजीराव बाळाजी पाटील, विष्णू अण्णा पाटील यांच्यासारख्या दिग्गज दिवंगत नेत्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर बँक 100 वर्ष अविरत प्रगतीपथावर वाटचाल करते आहे. सांगली जिल्हा मध्यवर्तीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रामुख्यानं इथले राजेसाहेब पटवर्धन यांनी ह्या जिल्हा बँकेची स्थापना केली. संस्थांच्या काळानंतर किंवा स्वातंत्र्यानंतर हीच बँक पुढं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून ही काम करू लागली. 100 वर्ष ह्या बँकेला पूर्ण होत आहेत. प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे आर्थिक ताकद उभा करण्याची भूमिका ह्या बँकेनं आजपर्यंतच्या काळामध्ये केली. स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांचं नाव, स्वर्गीय बाजीराव बाळा पाटलांचं नाव, ते माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादांचं नाव, ह्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय राजाराम बापूंचं नाव, हे प्रामुख्यानं आदरानं या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचं योगदान त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या त्यावेळच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळांनी फार चांगल्या पद्धतीनं करण्याचा हा प्रामुख्याने प्रयत्न केला. नेट NPA हा गेली 2 वर्ष बँकेचा झिरो आहे. यातच बँकेनं कशा पद्धतीनं प्रगती साधली हे आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. बँकेची बॅलन्स शीट हा बँकेचा आरसा असतो आणि गेल्या 5 वर्षाची बँकेची बॅलन्स शीट बघितली तर आपण फार चांगल्या पद्धतीनं ठेवीमध्ये प्रगती केली, कर्ज वाटपामध्ये प्रगती केली, नेट NPA आम्ही झिरोवरती आणला आणि बँकेचं फार चांगल्या पद्धतीनं शाखा विस्तार करण्याची भूमिका. गेल्या 25 वर्षामध्ये शाखा विस्तार झाला नव्हता. यावर्षी आम्हाला 10 शाखा मिळाल्या, आणखी 10 शाखा आम्ही प्रस्तावित केल्यात. त्याही नजीकच्या 1 महिन्यामध्ये त्याही शाखा आपल्याला मिळतील. शेतकऱ्यांच्या गावापर्यंत बँक पोहोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही प्रामुख्यानं त्या निमित्तानं करतोय. सातत्यानं शेतकऱ्यांचा प्रगतीचा ध्यास घेऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी फार चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि त्यामुळं आज बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम पायावरती उभा आहे. ह्या 100 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना आपलंसं करण्याची भूमिका त्या बँकेनं केली. शेतकऱ्यांना विकास संस्थेमार्फत 3 लाख रुपयांपर्यंत 6% व्याज दराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यात येत असून निर्धारित वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रोत्साहनपर 3% इतका व्याज परतावा आणि राज्य शासनाकडून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत
3% इतकी व्याज सवलत दिली जाते. यामुळे पात्र शेतकऱ्यांना रुपये 3 लाखापर्यंत 0% व्याजदराने कर्ज उपलब्ध होतं. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा कर्ज पुरवठा जिल्ह्यातील 785 विकास संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या धोरणास अनुसरून सातत्याने केला जातो. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पीक कर्ज पुरवठ्यातला 85% इतका हिस्सा हा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा राहिलेला आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना त्वरित, पुरेसा आणि विनासायास कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशाने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार कर्जाची उचल किंवा कर्जाचा भरणा करणं सोयीचं झालेलं आहे. आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, महिला बचत गटांना, उद्योजकांना, छोट्या उद्योजकांना, तरुणांना या निमित्ताने पाठबळ देऊन एक रोजगाराची, काम करण्याची मोठी संधी त्यांच्या आयुष्यात निर्माण केलेली आहे. दुष्काळी भाग असणारा सांगली जिल्हा आता आमच्या जत तालुक्यात म्हैसाळचं पाणी जातंय, म्हणून आता हा दुष्काळी म्हणायचा अधिकारही आमच्या जिल्ह्याला राहणार नाही पुढच्या वर्षापासून. आणि त्याचा परिणाम आमच्या ठेवी या 10,000 कोटीच्या पलीकडे जातील असा माझा विश्वास आहे. आज आटपाडी तालुका असेल, आटपाडी तालुक्यातल्या आमच्या डाळिंबाचा शेतकरी असेल, द्राक्षाचा शेतकरी असेल, कापसाचा शेतकरी असेल आणि आता नव्यानं पाणी गेल्यामुळे ऊसाचा शेतकरी असेल, जत तालुक्यातली देखील वेगवेगळी पिकं घेणारा आमचा त्या भागातला शेतकरी असेल, त्यांना देखील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही माझी बँक आहे असं वाटतं. आज नदीकाठ भाग असणारा शिराळा, वाळवा, तासगावचा काही भाग, मिरजचा बराचसा भाग, हा सगळा भाग संपन्नतेकडे यापूर्वी पोचलेला आहे. पण आमच्या जिल्ह्यातल्या टाकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांच्यामुळं नव्यानं पाणी जिथं गेलेलं आहे तोही शेतकरी आज हळूहळू ठामपणानं उभा राहतोय आणि त्याच्या पाठीमागं आमची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे हा त्याला आत्मविश्वास आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक एकजुटीने आणि कोणताही राजकीय दृष्टिकोन न ठेवता राबवण्याचं काम करण्याचं, मेहनत घेण्याचं काम आमचे सगळे सहकारी करतायत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत श्रीयुत वाघ यांच्यासारखा एक कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक असतील किंवा आमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सगळेच कर्मचारी आणि अधिकारी असतील, यांनी एक नवी अशी प्रयत्नपूर्वक व्यवस्था या जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलाय. नव्या शतकाला सामोरं जात असताना डिजिटायझेशन पासून, कॉम्प्युटरायझेशन पासून सगळे आधुनिक साधनं आणि माध्यमं ही आमची बँक आज वापरायला लागलेली आहे. आणि मला खात्री आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातल्या सामान्य शेतकऱ्याला, गोरगरिबांना मोठा दिलासा देत राहील. मी या बँकेला शतक महोत्सवाची सुरुवात करता येते त्यासाठी मी शुभेच्छा देतो. मला मनापासून विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालकांना शुभेच्छा द्यायच्या. या जिल्ह्याचा आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जी सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची सेवा होतीये ती अधिक चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या तत्परतेने व्हावी आणि सर्व जिल्ह्यातील लोकांना अशाच चांगल्या पद्धतीने ग्राहक सेवा मिळावी अशी मी परमेश्वरने प्रार्थना करतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. जिल्ह्यातील काही भाग सतत दुष्काळी म्हणून चर्चेत असताना देखील बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्राक्ष बाग उभारणी, डाळिंब बाग उभारणी, पाईपलाईन, ठिबक सिंचन, शेततळे, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैशी अशा जनावरांची खरेदी, कुक्कुटपालन, ट्रॅक्टर, शेती अवजारं खरेदी, ऊस तोडणी मशीन, JCB, ट्रक खरेदी इत्यादी विकासात्मक कारणांसाठी कर्ज पुरवठा केला आहे. स्थानिक शेतकरी हा त्यांनी उत्पादित केलेली निर्यातक्षम द्राक्ष आणि डाळिंब यामुळे परदेशातील व्यापाऱ्यांशी यशस्वीपणे जोडला गेला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये अगदी आमूलाग्र बदल झालेला आहे. याशिवाय बँकेने
विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बांधणीसाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं घर उपलब्ध झालेलं आहे. तसंच शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कारणांसाठीचा कर्ज पुरवठा हा सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. सहकार ही महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाची जिवंत रेखा असून एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक या तत्वावर उभी असलेली सहकार चळवळ विकास सोसायट्यांच्या माध्यमातून गावागावांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करत आली आहे. जिल्ह्यातील या सहकारी सोसायट्यांच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी बँकेने वेळोवेळी विकास सोसायट्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. याशिवाय संस्थांची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी त्यांना विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये पॅक्स ॲज MSC अंतर्गत गोडाऊन बांधकाम, औषध फवारणीसाठी ड्रोन, हार्वेस्टिंग मशीन, सोलार पॅनल, बनाना रायपेनिंग चेंबर, कृषी सेवा केंद्र यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. सोसायटीच्या संगणकीकरणामध्ये बँकेने महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. सोसायटी सक्षम झाली की शेतकरी सक्षम होतो या भूमिकेतून बँकेने जिल्ह्यातील विकास सोसायट्यांना नेहमीच मदतीचा हात दिलेला आहे. जिल्ह्यातील शेती औद्योगिक कर्ज पुरवठ्याबरोबरच ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा, त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या मुलांना व्हावा या उद्देशाने शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, OBC महामंडळ आणि अन्य महामंडळे तसंच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना विविध प्रकारचे उद्योग उभारण्यासाठी बँकेने अर्थसहाय्य केलेलं आहे. बँकेच्या अर्थसहाय्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुलं उद्योजक म्हणून पुढे आलेली असून त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळालेली आहे. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पगारदार नोकर, शिक्षक यांना त्यांच्या पगार तारणावर विविध कारणासाठी कर्ज पुरवठा सुद्धा उपलब्ध करून दिला जातो. जिल्ह्याच्या औद्योगिक आणि शेती विकासासाठी प्रक्रिया संस्था, दूध संस्था, खरेदी विक्री संघ, ग्रामीण कारागीर, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या इत्यादींना बँकेने विविध प्रकारचा कर्ज पुरवठा नेहमीच केलेला आहे. बँकेने जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या उभारणीसाठी मशिनरी खरेदी, कारखान्याचं आधुनिकीकरण, कोजनरेशन प्रकल्प या आणि अशा विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि कारखान्यांशी संबंधित घटकांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावलेला आहे. नमस्कार. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनी संपूर्ण राज्यातच कृषी औद्योगिक विकासाचे स्वप्न पाहिले होते आणि त्या दिशेनं सहकार चळवळीच्या माध्यमातून वाटचाल चालू ठेवली. या माध्यमातून सांगली जिल्ह्यात सहकार चळवळीला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आणि त्यातूनच अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या. त्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहभाग फार महत्त्वाचा राहिला. साखर कारखानदारी, पाणी पुरवठा संस्था आणि अन्य शेतीविषयक उपक्रमांना या बँकेने मोठी मदत झाली. ऊस, द्राक्ष, डाळिंब असेच अनेक फळबागाची पिकं ह्या सर्वांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने उभारणीसाठी व त्या ठिकाणी पीक कर्जाच्या माध्यमातून मदत केली आणि त्यातनं शेतकऱ्यांचं भलं झालं. आज आपली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदार्पण करते ही शताब्दी वर्षात म्हणजे 100 वर्ष पूर्ण करते. या 100 वर्ष पूर्ण करत असताना आपण सगळ्यांनी मिळून हा 100 वर्षाचा सण साजरा करायचा. ह्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अजून कशी ताकद देता येईल हे प्रयत्न करायचे आणि बँकेच्या पुढील वाटचालीत आपल्या सर्वांचा सहभाग जास्तीत जास्त करायचा. त्यामुळे आपण सर्व ह्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम या वर्षभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमात तुम्ही सहभाग घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सांगली जिल्ह्यातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण हे धोरण ठेवून बँकेने जिल्ह्यामध्ये जवळपास 40,000 बचत गट स्थापन केलेले आहेत. यामध्ये आज मितीला सुमारे 4,80,000 इतक्या महिला सहभागी आहेत. यामध्ये विविध प्रकारचा उद्योग करणाऱ्या बचत गटांनाही बँकेच्या वतीनं अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येतं. विठू माऊली स्वयंसहायता समूहातील सदस्य प्रतीक्षा अगरबत्ती लोन व्यवसाय करत आहे आणि त्या महिलेनी DCC बँकेमार्फत 1+1, 1+2, 1+3 असं बँक लिंकेज प्रस्तावामार्फत अर्थसहाय्य घेऊन त्यांनी त्यांच्या व्यवसायाची प्रगती केलेली आहे. बँकेला 100 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल मी सर्व आमचे संचालक आणि यांच्या वतीने सर्वांचे आभार मानते. आधुनिक काळातल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बँकिंग क्षेत्र अधिकाधिक प्रगतिशील होत आहे आणि याची जाणीव ठेवूनच या शताब्दी महोत्सवामध्ये सर्व स्तरातल्या ग्राहकांना सुसज्ज आणि परिपूर्ण ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा वसा आपल्या बँकेने घेतला आहे. सेवा क्षेत्रामध्ये बँकेचा व्यवसाय हा संपूर्णपणे ग्राहकाभिमुख असल्याने ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तत्पर सेवा देण्यासाठी बँकेने आपलं मुख्य कार्यालय आणि संपूर्ण 222 शाखा तसंच 1 एक्सटेन्शन काउंटर हे सर्व CBS प्रणालीने जोडलेलं आहे. शताब्दी महोत्सवाच्या कालावधीत बँकेकडून मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग या सुविधा सुद्धा लवकरच उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. प्रगतीपथावरील या यशस्वी पावलांमुळे जिल्हा बँकेने कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीशी सुद्धा एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं आहे. दिनांक 28 मार्च 1927 रोजी दूरदर्शी नेतृत्वातून केवळ 5,000 रुपयांच्या भाग भांडवलातून सहकाराच्या अमृतकुंभातून निर्माण झालेली 19 सहकारी संस्था आणि निव्वळ 60 व्यक्तिगत सभासदांना घेऊन सुरू झालेली ही आपली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज मितीला आपली बँक तब्बल 3,285 सभासद संख्या आणि 199 कोटी 34 लाख रुपये इतकं भाग भांडवल यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. 2022 ते 2026 या कालावधीतील बँकेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा पाहता आज मितीला बँकेची आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे. भाग भांडवलामध्ये 23.22% इतकी वाढ झाली असून 199 कोटी 34 लाख रुपये इतकं भाग भांडवल आहे. निधीमध्ये 58.32% इतकी वाढ झाली असून 1,081 कोटी 21 लाख रुपये इतका निधी आज उपलब्ध आहे. ठेवींमध्ये वाढ झालेली आहे 46.47% आणि या ठेवींची रक्कम आहे 10,012 कोटी 19 लाख रुपये. बाहेरील कर्जामध्ये 5.44% इतकी वाढ झालेली असून बाहेरील कर्ज आहेत रुपये 1,093 कोटी 8 लाख. गुंतवणुकीमध्ये 17.39% इतकी वाढ झाली असून 3,535 कोटी 13 लाख रुपये इतकी गुंतवणूक आहे. दिलेली कर्ज यामध्ये वाढ झालेली आहे 57.39% आणि ही रक्कम आहे 7,955 कोटी 28 लाख रुपये. खेळत्या भांडवलामध्ये 43.20% इतकी वाढ झाली असून ही रक्कम आहे 13,126 कोटी 70 लाख रुपये. बँकेच्या एकूण उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे 58.27% आणि ही रक्कम आहे 933 कोटी 49 लाख रुपये. एकूण खर्चामध्ये वाढ झालेली आहे 29.72% आणि ही रक्कम आहे 724 कोटी 60 लाख रुपये. बँकेच्या ढोबळ नफ्यामध्ये वाढ झालेली आहे 60.4% आणि ही रक्कम आहे 208 कोटी 88 लाख रुपये.
तर बँकेच्या नेटवर्थमध्ये वाढ झालेली आहे तब्बल 23.40% इतकी. आणि बँकेची आज मितीला नेटवर्थ आहे 823 कोटी 70 लाख रुपये. बँकेचा CRAR आहे 10.63%. NPA रकमेमध्ये 22.81% इतकी घट झाली असून NPA रक्कम आहे 559 कोटी 60 लाख रुपये. ग्रॉस NPA प्रमाणामध्ये सुद्धा 7.31% इतकी घट झाली असून हे प्रमाण आहे 7.3%. नेट NPA प्रमाणामध्ये सुद्धा 7.81% इतकी घट झालेली असून हे प्रमाण आता 0% आलेलं आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीची दखल घेऊन नाबार्ड, राज्य बँक आणि राज्य शासनाने वेळोवेळी बँकेला विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. राज्यात आणि देशात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जाते. कारण या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज सहकार महर्षी होऊन गेलेले आहेत. वसंतदादा पाटील असतील, राजाराम बापू पाटील असतील, गुलाबराव पाटील असतील, बाजीराव पाटील असतील, दिग्गज आणि या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा उचललेला आहे. आणि या जिल्ह्याला सहकारात एक राज्य पातळीवर, देश पातळीवर नावलौकिक प्राप्त करून दिलेला आहे. ह्या आता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आज 28 मार्च 2026 रोजी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या 100व्या वर्षाच्या निमित्ताने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक कार्यक्रम या जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी राबविण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि ते कार्यक्रम वर्षभर या जिल्ह्यातून राबवून या बँकेचा लौकिक जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचं काम येत्या काही काळात करण्यात येणार आहे. आपल्या सांगली जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शताब्दी महोत्सवात यशस्वी पदार्पण केलेलं आहे. सहकाराचा हा बँक रूपी अमृतकुंभ अनेक मान्यवरांच्या, दिग्गजांच्या साथीने, त्यांच्या मार्गदर्शनाने, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने, त्यांच्या अविरत परिश्रमाने अव्याहतपणे ओसंडून जात आहे. सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची कटिबद्धता जपत ग्राहकांना आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध करत देशातील अग्रगण्य बँक म्हणून आपली ही बँक नावारूपाला आली आहे यात शंकाच नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही बँक नाही तर ही आहे जिल्ह्याच्या विकासाची भगीरथ प्रयत्नांनी सतत प्रवाही असलेली अर्थवाहिनी. शतक पूर्ण झालंय, पण प्रवास अविरत सुरूच राहील. धन्यवाद.